आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले। आदिवासी विभागातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करणे, पालघर जिल्ह्यात 20% अनुदान मंजूर असतानाही अनुदानापासून वंचित असलेल्या 25 प्राथमिक शिक्षकांना तातडीने अनुदान देणे, कस्तुरबा गांधी विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांचे प्रलंबित वेतन त्वरित देणे यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले। तसेच पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करून त्यांना मान्यता देणे व विद्यार्थी वाहतुकीसाठी नियमावली लागू करणे, परीक्षा कालावधीत शिक्षकांना BLO ड्युटी देऊ नये, 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना बस सेवेची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्याची मागणी त्यांनी केली। वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे घरभाडे गत्ता देण्याचाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला। या सर्व प्रश्नांची दखल घेत पालकमंत्री गणेशजी नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून प्रश्न सोडवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। शिक्षक आमचे आहेत शाळांमधले, त्यांना एक स्तर देण्यासंदर्भात कोर्टात जातात, त्यांना एक स्तर दिला जातो, तर तसं न करता आपल्या स्तरावरून सगळ्यांना ते लागू झालं पाहिजे। ओके, दुसरं 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, BOचं काम शिक्षकांना देऊ नये अशी माझी विनंती आहे। आता निवडणुका संपलेल्या आहेत, नसेल तर चांगली गोष्ट, पण काय होतंय की आता अशैक्षणिक कामं देऊच नाही शिक्षकांना असं आहे। आम्ही जनगणनेचं काम करतो, इलेक्शनचं काम करतो, BLOच्या कामाला शिक्षक बाहेर, तुम्हालाही माहिती की एक शिक्षकी शाळेतला फार मोठा प्रॉब्लेम होतो, तर ते अशी कुठं असतील दिल्लीत तर मग ते तात्काळ त्यांची ती रद्द करावी। दुसरं 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होतात, वाहतूक व्यवस्था म्हणजे खास करून या भागामध्ये लांब लांब सेंटर असतात, तर परिवहन विभागाच्या आपण खात्याला आपण सांगा की त्या ठिकाणी बसेसची सुविधा वगैरे जरा तपासा की मुलांचा पेपर कुठे राहणार नाही, त्यांना वेळेत पोहोचता येईल, त्याची काळजी घ्यावी। आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय सेवेतले अनुकंपा तत्वावरती साहेब आपण 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये मान्यता दिल्या, पण शिक्षण विभागाला असे काही प्रलंबित आहेत का आपल्याकडे यादीमध्ये, ते जर तपासलं पाहिजे आणि त्या पण मान्यता दिल्या गेल्या पाहिजेत। तर त्या दोन्ही सगळ्या शिक्षकांचं असं व्यक्तीच्या अंतर्गत जे आहे ते सगळ्यांचा माझ्या माहितीनुसार शिक्षण विभागाचे पेंडिंग आहे 145 नोकऱ्या दिल्या, म्हणजे सगळ्यात जास्त दिल्या आपण। तरी पण माध्यमिक विभागाला आपण थोडं चौकशी करावी। माध्यमिकचं चेक करतो, माध्यमिकचं आमच्याकडे काय प्रलंबित असतील पाटील साहेब तर आपल्याला ते करावं लागेल, ते म्हणजे संस्थाकडून करून घ्यावं। हा, तर समजा संस्थेत जागा नसेल आणि आपल्या जिल्ह्याची यादीत असेल, जिल्ह्याची यादीत असेल तर दुसऱ्या संस्थेत येते ना साहेब आपलं। हा, दुसऱ्या मी माझं तेच म्हणतो, शासकीय नाही देतात, पण दुसऱ्या संस्थेत जागा रिक्त आहे, क्लर्कची असेल, ग्रंथपालची असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, तर ती आपल्याला देता येईल साहेब, म्हणजे त्या विचाराला आपला हातभार लागून जाईल। त्याचबरोबर कस्तुरबा गांधी शाळेतले जे मानव विकास अंतर्गत जे 9वी 10वीचे शिक्षक आपण नेमले, वर्षभरापासून त्यांचं वेतन थकीत आहे असं माझ्याकडे मानव विकास, तर थोडस काहीतरी करा, वर्षभर नसावा असं मला वाटतं। सर, यामध्ये काय झालंय, तो निधी मानव विकासचा आलेला आहे, पण ते लॉग इनला काय झालंय, 9 ते 10 वेळा आम्ही रिसेट करून घेतोय। SBI बँकेत जातोय, आमचं जवळपास 1 महिन्यापासूनच हा खेळ चालतो, तर ते केवळ आणि केवळ ते लॉग इन म्हणजे ऍक्टिव्ह होत नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे। तर तो आज उद्या आम्ही परत मी स्वतः पण जातोय SBI बँकेत आणि ते झालं की लगेच वर्ग निधी वर्ग होईल मानव विकासचा। ठीक आहे। दुसरं, वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत ज्या खासगी शाळा आहेत तर त्यांना घरभाड्याचा MMRD क्षेत्र आहे, त्यांना 27% प्रमाणे घरभाडे मिळावं याकरता माननीय आयुक्त साहेब आपण शासनाला काहीतरी प्रस्ताव वगैरे पाठवला पाहिजे। म्हणजे खासगी शाळांच्या बाबतीत बोलतोय, मला वाटतं नगरपालिका शाळेमध्ये तसं असावं, घरभाडे त्यांना पूर्ण मिळत नाही, 10%च मिळतं, 27% प्रमाणे मिळत नाही। मागणी आली माझ्याकडे, एकदा आपण तपासून घ्या। माध्यमिकला एकदा बघून घ्या। तिसरा एक विषय आहे की प्राथमिकचे शिक्षक जे 20% अनुदानाला मागच्या वर्षी मंजूर झाले आहेत, असे 23 शिक्षक
आणि यावर्षी 3 शिक्षक असे 25 शिक्षक अजून पण अनुदानापासून वंचित आहेत. मी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार सांगितलं होतं की त्यांचा जर रेकॉर्ड सापडत, पूर्वी ठाणे आणि पालघर जिल्हा एकत्र होता, त्यावेळेला ठाणे जिल्ह्याचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. शासनाने सांगितलं होतं की जे 11 पैकी 6 मुद्दे तपासा आणि त्यांना अनुदान वितरित करा. अजूनही ते शिक्षक अनुदानापासून साहेब वंचित आहेत. 25 शिक्षक जर अनुदानापासून वंचित असतील ते वारंवार माझ्याकडे टावर पडतात. माझी विनंती आता पण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्या शिक्षकांना अनुदान हक्काने आम्ही लढतो शासनाकडे. आमच्या देवेंद्र भाऊंनी 970 कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं आहे, तर ते त्या शिक्षकांना मिळालं पाहिजे. सर, या बाबतीत मी नम्रपणे सांगू इच्छिते की हे जे शिक्षक आहेत ना, तर ह्यांचं जे नियुक्ती दिलेली होती ती ठाणे जिल्हा परिषदेमार्फत दिलेली होती आणि आपण जे फक्त 6 मुद्दे तपासावे हा जो विषय घेतलेला आहे ना, तर तो त्याच्या अधीन आहे की जर त्यांचं तिथे रजिस्टरला म्हणजे इनवर्ड आउटवर्ड रजिस्टरला म्हणजे आवक जावक वहीमध्ये त्यांचा आउटवर्ड नंबर मॅच झाल्यानंतर ते जे 6 मुद्दे आहेत 11 पैकी ते तपासावे असा त्याच्या पाठीमागे एक हे आहे. तर आम्ही ठाणे जिल्हा परिषदेला त्याच्या बाबतीमध्ये संपर्क केला असता तिथे जे इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर आहे ते तिथलं हरवलेलं नाही, ते त्यांच्याकडे आहे आणि त्यामध्ये जे आउटवर्ड नंबर आहेत ते या शिक्षकांच्या आउटवर्ड नंबरशी मॅच होत नाही. आणि आपण जे बोललेले जे 6 मुद्देच तपासावे जे आहे ना, त्यामध्ये जर FIR दाखल झाला असेल आणि बाकीचे डॉक्युमेंट जर सापडत नसतील तरच 6 मुद्द्यांचाच विचार करावा असा आहे. आता या बाबतीमध्ये म्हणजे आउटवर्ड नंबरला जर यांच्या आउटवर्ड नंबर आणि त्यांचे आउटवर्ड नंबर जर मॅच होत नसतील तर मला ते अवघड आहे हे काम करणं. या संदर्भात माननीय संचालक साहेबांनी सुद्धा शिक्षणाधिकारी मॅडमला कशा पद्धतीमध्ये करावे अशा तोंडी सूचना दिल्या होत्या. माननीय डेप्युटी डायरेक्टरांकडे पण सूचना दिल्या होत्या, मात्र यांच्याकडनं त्या सूचनांचं पालन होत नाही. यांनी पुढे काय केलं? 2 वर्ष झाले शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत. काय पुढे कारवाई केली आपण विचारावं. कार्यालयाला आपण सांगितलं का? त्यांच्याकडे काय कारवाई शासनापर्यंत गेली काही तक्रार? मला दाखवा, कागदपत्र दाखवा माझ्याकडे. ऑफिसला आणि मुळामध्ये आमच्या स्तरावरनं त्यांनी जर FIR दाखल केली असती ह्या संदर्भात की आमचं रजिस्टर हरवलेलं आहे तर मग आम्हाला ते 6 मुद्दे तपासून ते पुढचं कारवाई करणं सोपं गेलं असतं. तुम्ही मला वाटतं एकदा डेप्युटी डायरेक्टरांशी बोला. 11 पैकी 6 मुद्दे तपासून ज्यांचे आउटवर्ड नंबर सुद्धा मॅच झालेले आहेत त्यांना सुद्धा अनुदान दिलं आहे. आम्ही त्याकरता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करतो. तिथून तशा सूचना आल्या होत्या, त्या VC मध्ये सुद्धा सूचना आपल्याला दिल्या होत्या, पण आपल्याकडनं ती कारवाई होत नाहीत. माझी विनंती की पुन्हा एकदा आपण त्यांना बोलवा आणि 25 लोकांचा न्याय आपण कृपया द्यावा. 11 पैकी 6 मुद्दे तेव्हाच तपासले जाऊ शकतात सर जेव्हा FIR दाखल होतं. नाही मॅडम, ऐकून घ्या. आमदार साहेबांना जसं डेप्युटी डायरेक्टरनी सांगितले की त्या ठिकाणी नोंद नाहीये, असं नाहीये, नोंद आहे फक्त नंबर जुळत नाही असा विषय. तर या बाबतीत देता येईल का असं मार्गदर्शन तरी मागा. काहीतरी ते तोंडी सांगतात ते लेखी देतील नक्कीच. हे बघा, माननीय आपण कसं म्हणू, माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जी बाब या ठिकाणी मांडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याकडे होत नाही तर मग कोणाकडे होतं ते आपण कळवलं पाहिजे. आपण जर तिथं थांबलो तर बाब असे की लोकप्रतिनिधी हे लोकांची कामं आपल्याला सांगत असतात. हे काय त्यांच्या व्यक्तिगत घरचं काम नाही. तर आपण बाब असे काय की जर आपल्याकडून जर काम होणार नसेल तर कुठल्या स्तरावर काम अडकलेलं आहे, तुम्हाला सहकार्य पाहिजे असेल तर त्या गोष्टी तुम्ही नमूद करा, म्हणजे त्याची वाटचाल करता येईल. ओके.